All right. Hello. Hello. This is the Maya Artifact episode number 1997. आजची तारीख आहे 11 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे 11 वाजले आहे. 11 वाजून 10 मिनिट. आज मी म्हणजे मी ठरवलं होतं की शॉर्ट फिल्मचं बरंच काम करेल बा एडिटिंगवर. तर मी कालपासून एडिटिंगच करून टाकलं. येस, अजूनही कम्प्लीट झालं नाही. येस, बाकी आहे, म्हणजे थोडीशीच बाकी आहे. जस्ट लाईक दॅट होणार होती म्हणा, बट माझ्या खूप भोकावर आलं होतं. त्यामुळे मग मी थोडंसं कलर ग्रेड आणि त्यानंतर ब्लर आणि बाकीचे फिल्टर्स वगैरे वापरायला सुरुवात केली. ओके, सो इट वॉज लाईक दॅट की आज एडिट करताना नाही का मला असं रिअलाईज झालं की आपण गाणे लावून खूप चांगल्याने करू शकतो काम. येस, कारण शांत असलं इट वॉज काइंड ऑफ रिअली बोर आणि त्यामुळे एफिशियन्सी थोडी कमी होऊन जाते. तर आपण समजा थोडेसे गाणे वगैरे लावले तर इट वुड बी बेटर आणि आपण चांगल्याने काम करू शकतो. संध्याकाळी मी 4 तास काम केलं, 4 ते 5:30 वाजेपर्यंत. इट वॉज कम्प्लिटली बेस्ट टाईम. कारण बेस्ट टाईम म्हणजे मी तेव्हा खूप चांगल्याने काम केलं. अजून काय आलं, आज ॲक्च्युली माझं पोट खूप जास्त भरून आहे. ॲक्च्युली काय आहे की आज सोनूचा बर्थडे होता आज. सो आईने खूप काही बनवलं. ॲक्च्युली मामी पण आल्या आणि नंतर वेदू आणि वैदेही ते पण आले. सो त्यामुळे मग आईने खूप काही बनवलं आहे. पोटात एकदम जाम झालं माझं. इट डझंट फील रिली गुड. झोप पण खूप लागून राहिले ॲक्च्युली. आणि फारसं तर काही आहे नाही. येस, उद्या माझं एडिटिंगचं काम होऊन जाईल म्हणा. येस, डे 2चं काम होऊन जाईल. आता डे 3साठी मला शूट करावं लागेल. तर यासाठी मी थोडी ब्रेकडाऊन करतो आहे आता यावेळेस. येस, कारण यावेळेस म्हणजे या डे 1 डे 2मध्ये माझे बहुत सारे शॉर्ट मिस झाले. डे 3मध्ये शॉर्ट मिस न झालं पाहिजे यासाठी मी पूर्ण काळजी घेतो आणि लिहून ठेवतो. कारण त्याच्यामुळे काय होते की आपल्या लक्षात राहते ना आपण सगळे शॉर्ट घेतो. ओके, खूप जास्त क्रिटिकल शॉट लिहू नको, कारण खूप कठीण होऊन जाते त्याला घेणं. बेटर आहे की ट्रायपॉडवर जे शॉट मुमकिन होत असेल त्यालाच घे. ओके, ॲक्च्युली फुल स्टडी करा आणि त्याच्यानंतरच तू कामावर लाग. या ॲक्च्युली माझं हे म्हणणं जातं. उद्या डे 2ची एडिटिंग खतम झाली की डे 3च्या शूटिंगसाठी मी ब्रेकडाऊन करेल. ओके, आणि जसं माझं ब्रेकडाऊन झालं तर उद्या किंवा परवा आपण शूट करून घेऊ. ओके, मोठ्या वडिलांच्याच घरी. प्रयत्न कर की जेवढे काही शूट आहे ते आता घरच्या घरीच आहे. ओके, हां, मला अजून काय म्हणायचं होतं. येस, घरच्या घरी तर आहे, दॅट इज ओके. दुसरी गोष्ट ही आहे की आता डुप्लिकेट आहे आता या डे 3ला. तर डुप्लिकेटसाठी आपल्याला कॅमेरा अँगल आणि त्यानंतर आपले डायलॉग्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण समजा डायलॉग नसेल ना तर इट वॉज रिअली टेरेबल. कारण आपण डुप्लिकेटमध्ये स्क्रिप्टिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या आज मी डे 2ची एडिटिंग केली. याच्यामध्ये मला थोडासा प्रॉब्लेम याच्यामध्ये दिसला की कशामध्ये, ऑडिओमध्ये. कारण सिंक्रोनायझेशन जास्त होत नव्हतं. तर युजली मी कसं हेच काम केलं, सगळे बॅक शॉट किंवा मिडल शॉट किंवा मिड शॉट घेतले. त्यामुळे काय झालं की लिपसिंग जास्त मॅच करायची होत नाही आणि मला जे सांगण्याचं होतं तेही झालं. सो येस, सो इट वॉज गुड. या मी दुसरं काम कोणती हाती घेतलं नाही. वाय? बिकॉज ऑफ दॅट की समजा जर आपण खूप सारे कामं एकाच वेळी घेऊन तर आपण काइंड ऑफ कन्फ्यूज होऊन जाऊ आणि आपण एका कामावर फोकस राहू नये.
माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की तुला एका प्रोजेक्टला म्हणजे हा प्रोजेक्टला स्वतः तुला वेळ लागत आहे तर घे, तू टाईमपास करत आहे कर या, पण तू दुसरं काम घेऊ नको. कारण कसं की तू एक सर्टन अमाऊंट ऑफ टाईम स्पेंड केला त्यानंतर तुला असं रिअलाइज होईल की हां चलो यार कुछ काम करते. सो त्यानंतर ते काम होईल. आपल्याला हे शॉर्ट फिल्म खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ॲज कम्पेअर टू अदर कामं. सो ट्राय टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ दिस शॉर्ट फिल्म आणि याच्यावरच काम करत राहा. ओके, अजून तर काही फारसं काही आहे नाही. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1998. Right now we are at Gurdwara. Thank you.